आज आपण मटण शिजवण्यासाठी फक्त 1 ग्लास पाण्याचा वापर करून वाफेवर शिजवलेल्या मटणचा वापर करून अगदी झणझणीत हा मटण रस्सा बनवणार आहोत। त्याचबरोबर गावरान पद्धतीने हा मटण रस्सा न बनवता आपण टोमॅटो आणि कांद्याचा वापर करून अशा पद्धतीचा हा मटण रस्सा बनवणार आहोत। त्याचबरोबर हा मटण रस्स्याला तर्री यावी यासाठीची काही सिक्रेट पद्धत मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुमचा मटण रस्सा अशा पद्धतीचा अगदी झणझणीत असा बनवून तयार होणार आहे। त्याचबरोबर 4 ते 5 लोकांना पुरेल एवढी ही रेसिपी आपण आज बनवणार आहोत। अशा पद्धतीचा तर्रीदार मटण रस्सा कसा तयार करायचा ते पाहण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण सिक्रेट पद्धतीने मटण रस्सा बनवणार आहोत। सुरुवातीला पातेल्यामध्ये मी तेल टाकलेले आहे 2 ते 3 चमचे, त्यामध्ये धना पावडर टाकलेली आहे 3 चमचे, अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। सर्व जिन्नस तेलामध्ये छान अशा तळून घेणार आहोत। यामध्ये 1 चमचा हळद टाकलेली आहे। आता आपण पातेल्यामध्ये हे मटण शिजवत आहोत, त्यामुळे मी या जिन्नस पातेल्यामध्ये टाकलेले आहे। त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेलं 1 किलो मी मटण घेतलेलं आहे। हे मटण गावरान मटण आहे, त्यामुळे शिजण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे पाणी न टाकता मी हे वाफेवर शिजवणार आहे। शिवाय हे वाफेवर शिजवलेल्या मटणमुळे ज्या रश्श्याला येणारी चव आहे ती खूप वेगळी अशी येते आणि अगदी चविष्ट आपलं हे मटण तयार होतं। आता आपण हे लो ते मीडियम फ्लेमवर छान असं परतवून घेतलेलं आहे। यामध्ये छान अशी वाफ तयार झालेली आहे। आता यामध्ये टाकणार आहोत 2 चमचे मीठ। नंतर ग्रेव्हीमध्ये आपण मीठ वापरणार नाहीये। आता मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित आपण हे मिक्स करून देणार आहोत। या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा लो केलेला आहे। लो ते मीडियम फ्लेमवर हे व्यवस्थित मी परतवून घेत आहे। हे पहा, अगदी एकसारखं व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे। आता पूर्ण हाय फ्लेम केलेला आहे आणि हाय फ्लेमवर पुन्हा 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये व्यवस्थित अशी वाफ तयार होते आणि या मटणला पाणी सुटतं आणि त्या वाफेचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये आपण हे मटण शिजवणार आहोत। 15 मिनिटानंतर पुन्हा एकदा आपण चेक करणार आहोत। तुम्ही पाहू शकाल वाफेचं एवढं सगळं पाणी यामध्ये तयार झालेलं आहे। हे पहा, या पाण्यामध्येच आपल्याला हे मटण शिजवायचं आहे। आपण झाकणीवर 1च ग्लास पाणी टाकलेलं आहे, ते पाणी आपण नंतर टाकणार आहोत। तोपर्यंत ग्रेव्हीचं वाटण करणार आहोत। त्यासाठी स्लाइस केलेलं खोबरं घेतलेलं आहे, साधारणतः अर्धी वाटी एवढं खोबरं घेतलेलं आहे। मोठी अर्धी वाटी एवढं खोबरं घेतलेलं होतं। आता हे खोबरं स्लाइस केलेलं आपण तेल टाकून छान असं कुरकुरीत भाजून घेतलेलं आहे। आता आपण ते काढून घेणार आहोत। त्यानंतर अद्रक घेतलेला आहे, त्याचबरोबर आपण गॅसवर भाजून घेतलेला कांदा घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण घेतलेला आहे। सर्व जिन्नस तव्यावर छान अशा भाजून घेणार आहोत। या ठिकाणी ह्या भाजण्यासाठी आपण तेल टाकणार आहोत। तेल टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटांमध्ये या सर्व जिन्नस व्यवस्थित अशा भाजून झालेले आहे। आता आपण त्या काढून घेणार आहोत। त्यानंतर तुमच्याकडे जर फुटाणे असेल तर तुम्ही फुटाणे वापरू शकता। या ठिकाणी मी फुटाणा डाळ वापरत आहे। आता ही फुटाणा डाळ देखील हलकीशी रोस्ट करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण ती काढून घेणार आहोत। आपण आता हे ग्रेव्हीचं वाटण करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकाल। आता आपण याच्यावर जे झाकणीवर पाणी ठेवलं होतं ते पाणी देखील छान असं गरम झालेलं आहे। अगदी 1च ग्लास पाणी आपण या ठिकाणी वापरलेलं आहे, ते पाणी यामध्ये टाकलेलं आहे। या पाण्यामध्ये आपण व्यवस्थित हे मटण शिजवून घेणार आहोत। आता वाफेवर मटण शिजवत आहोत, त्यामुळे हे मटण पटकन शिजले जातं। साधारणतः 25 ते 30 मिनिटं झालेली आहे। आपलं मटण व्यवस्थित शिजलेलं आहे, तुम्ही पाहू शकाल आणि त्यामधील पाणी आटलेलं नाही। अगदी व्यवस्थित असं मीडियम ते हाय फ्लेमवर हे मटण शिजवून घेतलेलं आहे। आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तुम्ही जर कुकरमध्ये शिजवणार असाल तर फक्त अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे। त्याचबरोबर हाय फ्लेमवर मटण व्यवस्थित परतून त्यामध्ये वाफ तयार झाल्यानंतर लो ते मीडियम फ्लेमवर 3 ते 4 शिट्ट्या करून व्यवस्थित असं हे मटण शिजवून घ्यायचं आहे। आता पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे, साधारणतः अर्धी वाटी तेल टाकलेलं आहे। यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर। तुम्ही हवा तर नंतर कोथिंबीर वापरू शकता। एक मोठ्या साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे। कांदा व्यवस्थित आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत। कांदा व्यवस्थित परतून होत आलेला आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहोत
एक पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकलेला आहे। या ठिकाणी टोमॅटो घेताना तुम्हाला जास्त पिकलेला घ्यायचा आहे, नाहीतर तुमची भाजी थोडीशी आंबट लागू शकते, त्यामुळे टोमॅटो शक्यतो पिकलेलाच घ्या। यामध्ये टाकलेला 1 चमचा धना पावडर, त्यानंतर 2 ते 3 चमचे आपण हा मटण मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा काळा मसाला टाकलेला आहे। आता या ठिकाणी जे ग्रेव्हीचं वाटण करून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे। आता ही वाटण परतवताना व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवलं होतं, जेणेकरून तुमच्या या मटणच्या रश्श्याला छान अशी तर्री येते। आता आपण गरम पाणी करून यामध्ये आवश्यकतेनुसार टाकलेलं आहे। तुम्हाला किती ग्रेव्ही करायची आहे त्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे। हे पहा, छान अशी तर्री आत्ताच आपल्या या मटणला आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर खूप छान अशी आणखीनच तर्री याला येणार आहे। तुम्ही पाहू शकाल अगदी व्यवस्थित आणि या पद्धतीची कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे, कारण याला आपण छान अशी उकळी आणून 15 ते 20 मिनटं गॅसवर ठेवणार आहोत, तेव्हा आणखीनच घट्ट ही रशी होणार आहे। त्यामुळे मी अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आता ठेवलेली आहे। आता आपण हे 20 मिनटासाठी असंच लो फ्लेमवर गॅसवर ठेवणार आहोत। लो फ्लेमवर 20 मिनटं असं ठेवल्यानंतर यामध्ये टाकलेली आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। हे पहा, छान अशी आपली मटणची ग्रेव्ही तयार आहे। 5 मिनटं झाकण ठेवून गॅस बंद करून ठेवला होता। हे पहा, अशा पद्धतीचा झणझणीत आपला हा मटण रस्सा तयार झालेला आहे। वास अतिशय छान येत आहे। अशा पद्धतीने मटण रस्सा एकदा नक्कीच बनवून पहा। मी तुम्हाला तो एका डिशमध्ये सर्व करून दाखवते। रेसिपी करून पहा, कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि त्याच पद्धतीने मटण न बनवता अशी कधीतरी वेगळी पद्धत देखील वापरून पहा। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील 5ही दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार दुपारी 12 वाजता येणाऱ्या रेसिपी मिस करू नका। हे पहा, अतिशय सुंदर मटण रस्सा बनवून तयार झालेला आहे। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत।